मुलासाठी चांगली स्कूल शोधताय? तब्बल 44 वर्षांचा अनुभव असणारे इचलकरंजी मधील कोहिनूर क्लासेस आता सुरू करत आहेत कोहिनूर प्री स्कूल। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता। कोणतेही डोनेशन घ्यायची गरज नाही। येत्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ऍडमिशन केलात तर तुम्हाला 13,000 फी ऐवजी फक्त 10,000 फी भरावी लागणार आहे। एवढंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तके हे देखील मिळणार आहे। या प्री स्कूलची वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी सेफ आणि सिक्युअर वातावरण असणार आहे। तसंच इथला स्टाफ सुद्धा क्वालिफाईड आणि मुलांच्या बाबतीत अगदीच केअरिंग असणार आहे। त्यासोबतच अगदी 24 तास आपली मुलं सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये असणार आहेत। त्यामुळे काळजीचं कोणतं कारणच उरत नाही। मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ व्हावी म्हणून इथे इंडोर आणि आउटडोर गेम सुद्धा घेतले जाणार आहेत। तसेच वेळोवेळी त्यांच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा साधला जाणार आहे। आवडलं ना तुला हे प्री स्कूल? मी तर माझ्या मुलाचं कोहिनूर प्री स्कूल मध्ये ऍडमिशन फिक्स केलंय। तुम्ही कधी करता? तर मग लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। फसवणूक करून चारचाकी वाहनाची चोरी केल्याप्रकरणी दोघांना जामीन मंजूर। ॲडव्होकेट रियाज बांगदार। कोल्हापूर येथील एका वाहनधारकाचे चारचाकी वाहनाचे कर्ज हप्ते थकीत असताना सदरचे वाहन फायनान्स कंपनीमार्फत ओढून नेऊन ते बेकायदेशीरपणे जत येथील दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित करून पुनश्च मूळ मालकाकडून सदर वाहनाची चावी घेऊन सदरचे वाहन जत, तालुका जत, जिल्हा सांगली येथून चोरी केल्याप्रकरणी हुपरी तसेच इचलकरंजी येथील जमादार व पाटील नामक दोघा संशयित आरोपींचे वर जत पोलीस ठाणे, जिल्हा सांगली येथे चारचाकी वाहन फसवणूक करून लबाडीच्या इराद्याने चोरी केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम 303, 2 व 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर कामी जत येथील पोलिसांनी संशयित आरोपींना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो जत यांचे समक्ष हजर केले असता आरोपींच्या वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज बांगदार यांनी जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांगदार व ॲडव्होकेट यासीन पेंढारी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला।